जुना विजापूर नाका परिसरातील श्री जागृत उत्तरमुखी हनुमान मंदिरामध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। जुना विजापूर नाका परिसरातील श्री जागृती उत्तरमुखी हनुमान समाजसेवी न्याय ट्रस्टतर्फे हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचं यंदा 100वे वर्ष पूर्ण झालं। या निमित्त यंदा मोठ्या भक्तिभावाने हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमास भाविकांनी अलोट गर्दी केली होती। रुद्राभिषेक, तैलाभिषेक, शेंदूर लेपन, अलंकार आणि पादपूजा तसंच सहस्त्र बिल्वार्चन, गुलाल उधळण, पाळणा कार्यक्रम, महामंगल आरती आदी कार्यक्रम यावेळी पार पडले। दरम्यान मंदिर समितीचे अध्यक्ष श्याम धुरी यांनी समाजसेवी न्याय ट्रस्टने आयोजित कार्यक्रमांची माहिती दिली। जागृत उत्तरमुखी हनुमान मंदिर जुना विजापूर नाका सोलापूर गेल्या 100 वर्षापासून परंपरा आहे। या मंदिराचं माझे आजोबा आणि माझे वडील या भागातील या मूर्तीची स्थापना करण्यात आला। 1923 मध्ये स्थापना झाला। 100 वर्षे पूर्ण होऊन 101 वर्षामध्ये पदार्पण करण्यात आला। म्हणून विविध कार्यक्रम यावर्षी भव्य कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आला। त्यानंतर मंदिराची डागडुजी झाली आणि जीर्णोद्धार करून 25 वर्ष पूर्ण झाले। त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित करण्यात आला। सकाळपासून रुद्राभिषेक, गुलाल उधळ, महाआरती आणि मोठ्या प्रमाणात 1200 किलो महाप्रसादाचं वाटप करण्यात आला। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत। यावेळी राजीव गुल्लापल्ली, संगमेश्वर सातरगाव, धनराज इंगळे, रमेश भोसले, अंबादास पांढरे पाटील आदींची उपस्थिती होती।